तर आमच्या शेजारी ना एक बिहारच्या ताई राहतात आणि त्यांच्या इथं ना होळीसाठी खूप अशा वेगवेगळ्या डिश बनवल्या जातात. तर त्यांनीच हे दिलं होतं होळीसाठी. ह्या पुऱ्या होत्या ना, त्याला मालपोहा असं बोलतात, खीर आणि दही वडे. आणि आता त्यातली मी ना मालपोहा ही रेसिपी ट्राय करणार होते आणि खरंच खूप सोपी होती आणि खायला एकदम अनारशासारखी टेस्ट देत होती. तर मी इथे 1 वाटी मैदा घेतला, अर्धा वाटी रवा घेतला. आता मैद्याऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकता आणि साखरेऐवजी गुळाचा देखील वापर करू शकता. तर रवा घेतला, थोडीशी साखर घेतली आणि एक केळं असं मॅश करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं घट्टसर असं बॅटर बनवून घेतलं. तर यात ना थोडीशी वेलची पण टाकून घेतली मी वरतून. आता ही रेसिपी मी पहिल्यांदाच ट्राय करणार होते, त्यामुळे भीती पण वाटत होती की व्यवस्थित होईल की नाही. पण असं वेगवेगळं ट्राय करायला मला आवडतं, तर म्हणून म्हणलं चला आपण ही रेसिपी आता ट्राय करू. आणि फौजमध्ये म्हणल्याच्या नंतर सगळीकडे असं वेगवेगळी रेसिपी असते आणि सगळ्यातही आता त्यांच्या फेस्टिवल असले की ते आणून देतात. मग आमच्या देखील पुरणपोळी आम्ही सगळ्यांना देतात. म्हणजे भारी वाटतं ना वेगवेगळे डिश वगैरे ट्राय करायला किंवा बनवायला किंवा कोणाला द्यायला. खरंच खूप छान वाटतं. त्यानंतर ना त्यात थोडंसं खोबरं टाकून घेतलं आणि तेल गरम होऊन दिलं आणि तेलामध्ये असं सोडलं. तर याची टेस्ट ना आपल्याकडे दिवाळीला जसे अनारसे बनतात ना तशीच होती, पण खायला खरंच खूप छान लागत होतं. माझ्यापेक्षा ना माझ्या श्रीशाला आवडलं म्हणून मी हे रेसिपी ट्राय केली आणि मस्त इथे हा मालपोहा बनून तयार होता. आता हे नाव तर मी पहिल्यांदा ऐकलं होतं, पण रेसिपी खायला खूप छान होती म्हणून ट्राय केली आणि ही खरंच खूप छान झाली आहे, बघू शकता तुम्ही. असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.